आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क। शिवसैनिक परंतु अपक्ष उमेदवार सुरेखाताई निघोट यांच्या प्रचारात सामान्य मतदारांची साथ, शिवसेनेची रणरागिणी म्हणून ओळखल्या जातात अशा आंबेगाव विधानसभा मतदारसंघाच्या शिवसैनिक परंतु अंगठी चिन्हावरील अपक्ष उमेदवार सुरेखाताई अनिल निघोट यांच्या आजच्या लाखणगाव, पिंपरखेड, काठापूर, जांबूत, पंचतळे, सरदवाडी, टाकळी हाजी, अहमदाबाद येथील प्रचारात सामान्य मतदारांनी चांगला प्रतिसाद देऊन सर्वांनी सामान्य घरातील व राजकारण्यांपेक्षा शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या आजच्या स्मृतिदिनी त्यांनी सांगितल्याप्रमाणे 80% समाजकारणावर भर देत स्वतःच्या पैशाने शिवसेनेत गद्दारीनंतर फूट पडल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे हात बळकट करण्यासाठी गावोगावी कार्यक्रम उपक्रम घेत विविध माध्यमांतून शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुख म्हणून प्राध्यापक सुरेखाताई निघोट यांनी शिवसेना पक्ष वाढीसाठी अहोरात्र फिरून शिवसैनिक सामान्य माणसं जोडली, एकत्र आणली। एवढं काम करून शिवसेना पक्ष संघटना वाढवली। ती ज्यांनी शिवसेनेला गिळण्याचा प्रयत्न केला, शिवसैनिकांना छळलं, त्यांचंच काम करायचं हे शिवसैनिकांना पटलं नाही, म्हणून शिवसैनिकांच्या स्वाभिमान व शिवसेनेच्या अस्तित्वासाठी निवडणुकीस उभी आहे। त्यामुळे सुरेखाताई निघोट यांना मतदार व शिवसैनिकांची प्रचंड सहानुभूती व पाठिंबा मिळत असून सुरेखाताईंनी मी आंबेगाव विधानसभेवर शिवसैनिक म्हणून भगवा फडकवणारच हा विश्वास व्यक्त केला। यावेळी सुरेखाताई निघोट यांच्या समवेत शिवसैनिक दादाभाऊ उघडे, अब्दुल सय्यद, सुरेश तांबे, विठ्ठल राऊत, रामदास घोडे, समीर खांडगे, रेश्मा खांडगे, धनश्री मुंगसे, श्रावण सरोदे उपस्थित होते। आज प्रचाराच्या धामधुमीत सुद्धा सुरेखाताई निघोट यांनी अवसरी खुर्द, पाबळ, थापेवाडी व कासारी फाटा येथील थोरात, वाळुंज व खेडकर परिवाराच्या शुभ विवाहास उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या। सुरेखाताई निघोट यांना रांजणगावचे माजी सरपंच सर्जेराव खेडकर, गणपतराव खेडकर, कासारीचे सरपंच सुखदेव भुजबळ, बाबाजी शेठ निचित यांनी शुभेच्छा दिल्या। अगदी पार पाटण, पसरवाडी, पदरवाडी इकडे सगळा मावळ भाग आपल्या भीमाशंकर पर्यंत खालती रांजणगाव पर्यंत मी काम करते। आज गोरगरीब जनतेचा कुणीच वाली नाही आणि एवढे शिवसैनिक आहेत, जुने शिवसैनिक बाबांसारखे, यांची इतकी तळमळ आहे, पण शिवसैनिकाला इथे आंबेगाव मध्ये विचारायलाच कुणी नाही आणि शिवसैनिकांचं नेतृत्व करणारा पण कुणी नाही, विरोधात उभं राहायला पण तयार नाही। मी ज्यावेळी फॉर्म भरला, मला पक्षाकडून म्हणजे चालू होतं माझ्या नावाचं की शिवसेनेला आपल्याला इथं तिकीट मिळेल आणि माझं नाव पण वर होतं, एकच नाव होतं का बाबा यांना हे तिकीट इथं मिळेल आणि एक महिला म्हणून एक इथं तिकीट मिळेल। परंतु पहिल्या याच्यात जुन्नर, खेड आणि आंबेगाव तिन्ही याच्यात म्हटलं जुन्नर जर दिलं तर आंबेगाव आपण थांबूया किंवा आंबेगाव दिलं तर जुन्नर थांबू आणि खेड निश्चित होतं। परंतु 5 दिवस बाबा शेठ काळे, मी मातोश्रीवर आम्ही मुक्कामी होतो। परंतु ह्या महाविकास आघाडीमध्ये शिवसैनिकांना इकडे जागाच दिल्या नाहीत। शेवटी बाबाजी काळेंची सुद्धा माझी सुद्धा भेट झाली नाही साहेबांच्या पण ते आघाडीच्या मिटिंगा चालू होत्या आणि मग आम्ही गावाला आलो। बाबा शेठ यांनी तिथं पत्रकार परिषद घेतली आणि तिथून आवाज दिला की आम्ही बंडखोरी करून आम्ही लढू, पण आम्ही शिवसैनिक म्हणून राष्ट्रवादीचं काम करणार नाही। त्याच्यानंतर मग त्यांनी भोसरीला जी ठरलेली जागा होती ती काळ्यांना दिली खेडला, म्हणजे भोसरीची जागा आपली कमी केली, पिंपरी चिंचवडची कमी केली आणि संपूर्ण पुणे जिल्ह्यात एकच जर जागा मशालीला असेल, ज्यावेळी तुम्ही आता मुख्यमंत्री पदाचा चेहरा पण तुमचा डिक्लेअर नाही, उद्धव साहेबांना जर आपल्याला मुख्यमंत्री करायचंय, आज आपण महाविकास आघाडीची शिट्ट्या निवडून देणार आणि महाविकास आघाडीची शिट्ट्या निवडून दिल्यानंतर हे त्यांच्या जास्त उमेदवार आले म्हणून त्यांचा मुख्यमंत्री होणार आणि मग आपली राहणार काय? जर आता आंबेगाव तालुक्यात झेंडा घ्यायला सुद्धा शिवसैनिक राहणार नाही। त्यामुळे ही एक तळमळ म्हणून एका महिलेने आता आवाज दिलाय की बाबा मी फक्त शिवसैनिकांसाठी लढते आणि सगळ्या सामान्य जनतेने मला साथ द्यावी, एवढीच माझी अपेक्षा आहे। कारण मला कळतंय तेव्हापासून फक्त बाळासाहेब ठाकरेंचे विचार ऐकून त्यांच्या विचारांना प्रेरित होऊनच शिवसैनिक म्हणून आतापर्यंत काम केलं। दादांचं 4 वेळेला खासदारकीचं काम केलं, परंतु तोपर्यंत मी कधी शाखा प्रमुख सुद्धा पदाची मागणी कधीच केली नाही किंवा कोणत्याही इलेक्शनची सुद्धा मागणी केली नाही। परंतु ज्या वेळेला पक्षफुटीचं राजकारण झालं आणि मला अविनाश राणे साहेबांनी आदेश दिला, सुरेखा आता तुझी गरज आहे आणि एक तालुका संघटिका म्हणून तू एक महिला उभी राहिली पाहिजे। तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून इकडून तिकडून माझे कामं पाहत असाल, एक समाजसेवेचाच वसा घेतलेली मी आहे आणि मी फक्त गोरगरिबासाठी जगते। मला अर्ध्या रात्री कोणाचा फोन आला, ऍक्सिडेंटचा असू द्या, हॉस्पिटलचा असू द्या, पोलीस स्टेशनचा असू द्या, आपण त्याच्यासाठी जातो। मग जर हे आपण शिवसैनिकासाठी जर नाही केलं, ज्यावेळी आपण एखाद्याची मदत करतो त्यावेळेला आपण पक्ष पाहतोय का तुम्ही शिवसैनिक आहे का, राष्ट्रवादी आहे का, कोणत्याच, ज्याला गरज आहे त्या सामान्य जनतेसाठी आपण मदत करतोय। हा आपल्याला बाळासाहेब ठाकरेंचा विचार आहे।
परंतु त्या विचाराचं होतंय काय? काहीच नाही. आणि जो शिवसैनिक येतो त्याच्यामुळे मैदानात पण येत नाही ना, कारण त्याला हे पुढचं जे राजकारण आहे ते पटत नाही. दोन्ही परिवाराच्या विनंतीस मान देऊन सर्व आलेले आप्तेष्ट, नातेवाईक, मित्र परिवार या विवाह प्रसंगी मी प्रथमतः सर्वांची दिलगिरी व्यक्त करते की प्रचाराच्या धर्मामुळे मी धावपळ करत आले, परंतु मी जरा लांब होते, त्यामुळं अरुणाताईच्या विनंतीस मान देऊन मला येणं थोडा उशीर झाला, परंतु तरीही तुम्ही माझा हा आदर सत्कार केला त्याबद्दल प्रथमतः मी तुमच्या सर्वांचे स्वागत करते. आपल्या वाळूज परिवारातील अश्विनी ही बौलेकर परिवारात जात असताना ही वाळूज परिवारातील संस्काराची शिदोरी घेऊन जात आहे आणि ती आज दोन्ही घरात, आज आपल्या घरातली लक्ष्मी दुसऱ्या घरात जात असताना वाळूज परिवारातील संस्कार हे बौलेकर परिवारात जात आहेत. मी नक्कीच सांगते आज बौलेकर परिवाराचा उद्धार ही आमची अश्विनी नक्कीच करेल. आणि या दोन्ही उमेदवार मी सर्व या दोन्ही उमेदवार यांच्या हातून देव, देश, धर्म आणि आपले आई वडील आणि सासू सासरे यांची सेवा करो अशी शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद ताई. या ठिकाणी ताईचा छान सुखद सन्मान करतात उद्राणीची आई अरुणाताई यांच्या शुभास्ते हा सन्मान होतोय. निवडताईला विनंती आहे आपण त्या सन्मानाचा स्वीकार करायचा. आपण जे हाती काम घेतलेलं आहे ते नक्कीच पूर्णत्वाला जाईल अशी मी परमेश्वराने प्रार्थना करतो. मी प्राध्यापक सुरेखा अनिल वडनेर गावात प्रचाराच्या माध्यमातून आले, परंतु माझं अपक्ष उमेदवार असून 11 नंबरला अंगठीचं चिन्ह आहे. या सर्वसामान्य जनतेतून सर्वसामान्यांचा एक उमेदवार म्हणून मी लढाई लढत आहे. आणि आतापर्यंत जसे आता आपले निश्चित साहेब गाडा मालक, माझा पहिला संपर्क परिचय सगळ्या गाडा मालकांशी माझं रसवंतीचं दुकानाच्या माध्यमातून आहे आणि सर्वांचं हे प्रेम आणि कष्टातून आपण आतापर्यंत हे करत आहोत. परंतु शिवसेनेच्या माध्यमातून मी 2-3 वर्ष जे शिवसेना तालुका संघटिका म्हणून काम पाहत असताना समाजसेवेच्या माध्यमातून गोरगरिबांच्या घरात जाऊन त्यांच्या अडचणीत सहभागी होत असताना, कारण आपणही त्या कष्टातून उभे राहिलेलो आहोत, परंतु त्या गोरगरिबाला कोणी वाली शिल्लक राहिलेलं नाही, म्हणून हा आवाज काढण्याची वेळ आलेली आहे. म्हणून मी आता या एका विधानसभेला अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरलेला आहे आणि माझं चिन्ह अंगठी असून 11 नंबरला माझं चिन्ह आहे. तरी सर्वांनी इथून पाठीमागच्या गाड्याचं प्रेम करून सगळ्या गाड्या मालकांनी, सर्व समस्त सामान्य जनतेने आणि निष्ठावंत शिवसैनिकांनी मला मतदान करून अंगठी चिन्हावर निवडून द्यावं अशी अपेक्षा व्यक्त करते आणि तुमच्या सर्वांचे आभार मानते. तुम्ही सर्वांनी मला 2 मिनिटं वेळ दिला. या ठिकाणी सुरेखाताई या ठिकाणी आल्यात आणि गाव भेट दिली. त्यांचं चिन्ह हे अंगठी या ठिकाणी आल्या, आपल्याला सर्वांना समजून सांगितलं, त्याबद्दल मी ग्रामस्थांच्या वतीनं ताईंचं आणि सर्वांचं मी पुन्हा एकदा आभार मानतो. रामकृष्ण. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.